विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून 150 जागांवर तयारी सुरू असल्याची माहिती आहे। सूत्रांनी ही माहिती दिली। 150 मतदारसंघांमधल्या उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक पाठवले जाणार आहेत। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून नावे मागवली जाणार आहेत। प्रत्येक मतदारसंघात किती नेते निवडणूक लढण्यासाठी सक्षम आहेत याची चाचपणी केली जाणार आहे। संभाव्य उमेदवारांची नावे, निवडणुकीमध्ये होऊ बंडखोरीचा आढावा आणि इच्छुकांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। भाजप 150 जागांवर तयारी करते, यावर पुन्हा एकदा आता शिक्कामोर्तब झाले। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। ओम, खरं तर आता भाजपकडून तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते। 150 जागांवर भाजप लढण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अधिकचे तपशील? अगदी बरोबर आहे। भाजपकडनं 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येते। या अनुषंगानं 2 दिवस, आज आणि उद्या, भाजपचे पक्ष निरीक्षक प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन आढावा घेतील। इच्छुक उमेदवार आणि सक्षम उमेदवार कोण आहेत त्याची माहिती घेतील आणि पदाधिकारी जे वर्षानुवर्ष भाजपचे काम करतायत त्यांच्याकडनं या उमेदवारांची नावं ही मागितली जातील आणि ही नावं त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे सोपवून उमेदवार कोण असावा यावर अंतिमतः निर्णय घेतला जाईल। साधारणपणे 150 ते 160 मतदारसंघात हे निरीक्षक जाणार आहेत आणि त्यामध्ये जे काही महत्वाचे पदाधिकारी असतील त्यांच्याशी ती भेटीगाठी करतील। याचा दुसरा महत्वाचा भाग असा की जर भाजप 150 ते 160 जागा लढत असेल तर उर्वरित 120 ते 130 जागा मित्रपक्षांना दिल्या जातील। त्यावरून देखील आता महत्वाचा मुद्दा असा आहे की या जागांवरती मित्रपक्ष सहमत होत आहेत का, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल त्यांच्यामध्ये या जागांवरून वाटप होईल का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जो सातत्याने चर्चेला जातोय की भाजप या जागांवरती नवे उमेदवार देऊ इच्छित आहे, अशा प्रकारची एक माहिती समोर येते। त्यामुळे कुठेतरी गुजरात पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये देखील अनेक उमेदवार नव्याने दिले जातात का, नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या निरीक्षकांच्या दौऱ्यानंतर। नक्कीच, त्यामुळे निरीक्षकांचा हा दौरा कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी।